वेलकम टू मंदिराज किचन. मंदिराज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळेला घरात थालीपीठ भाजणी नसल्यामुळे थालीपीठ करण्याचा बेत रद्द करावा लागतो. तर त्यासाठीच आज आपण पाहणार आहोत हेल्दी आणि चवदार अशी इन्स्टंट थालीपीठ रेसिपी. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, आलं आणि 1 टीस्पून जिरं घेऊन ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हिरवी मिरची आणि लसूण आलं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण थालीपीठचं पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी घेतलं आहे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडासा ओवा हातावर कुस्करून त्यामध्ये घालायचा आहे. हे सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आपण तयार करून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व पिठामध्ये व्यवस्थितपणे एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मी यामध्ये हळद टाकायचे विसरले होते, तर आपल्याला अर्धा टीस्पून हळद यामध्ये घालायची आहे. हळद ऑप्शनल आहे, हळद नाही घातली तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता एक सुती कपडा घ्यायचा आहे. सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि आपण तयार केलेल्या पिठातून थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थितपणे यावरती थापून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचा, जेणेकरून आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही. पाण्याचा हात लावून व्यवस्थितपणे थापून घ्यायचं आहे थालीपीठ. आणि त्यानंतर बघा आपला तवा तापलेला आहे. तव्यामध्ये चारी बाजूने तेल सोडायचं आहे आणि आपलं थालीपीठ जे आहे ते कापडासकट उचलून तव्यावरती अशा पद्धतीने टाकायचं आहे. थालीपीठच्या चारही बाजूने तेल सोडायचं आहे. खूप छान खरपूस थालीपीठ तयार होतात आणि हेल्दी आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ तयार करून बघा. तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ एक साईडने व्यवस्थितपणे भाजले गेले आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने मस्तपैकी भाजून घेतले आहे. दोन्ही बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ते प्लेटमध्ये काढून घेऊया. अजून एक थालीपीठ तुम्हाला करून दाखवते.
अशा पद्धतीने पाण्याचा हात घेऊन व्यवस्थितपणे थालीपीठ थापून घ्यायचं। लक्षात घ्या, थालीपीठ खूप जास्त जाड थापायचं नाही आहे। थालीपीठ थापून झाल्यानंतर त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत। अशा पद्धतीने तव्यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। थालीपीठ जर कापडाला चिकटत असेल तर वरतून थोडासा पाण्याचा हात लावून सोडवून घ्यायचा आहे। बघू शकता, मस्त असे खरपूस थालीपीठ आपले तयार झालेले आहेत। कोणतीही भाजणी नसतानाही अशा छान मस्त खरपूस थालीपीठ आपण तयार करू शकतो। चवीलाही खूप छान लागतात। हे थालीपीठ तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि थालीपीठ कसे झाले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमचा एक लाईक आणि कमेंट आम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी प्रोत्साहित करतात। त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।